पूनम महाजन यांना काही वेगळं इंट्रोड्यूस करायची गरज नाही. मुंबईतल्या खासदार राहिलेल्या आहेत, मुंबईतला कानाकोपरा त्यांनी अनुभवलेला आहे, बघितलेला आहे. आणि विशेषतः त्यांचा जो मतदारसंघ होता तो अगदी कॉस्मोपॉलिटिन, जे मुंबईचं स्वरूप आहे अगदी तसा होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव भाजप आखतंय आणि त्या दृष्टीनं भाजपनं सगळे प्रयत्न सुरू केलेले आहे. असं मराठीचा कैवार घेणारे दोन पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि विशेषतः मनसे नेते राज ठाकरे हे बोलत आहेत. यावर मराठी मुलीचं काय म्हणणं आहे? हे हास्यास्पद आहे की कोणी असं म्हणतं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल. म्हणजे मला हेच कळत नाही की हा एक शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे आपली मतं घेऊन घेण्याचा, की जनतेला आपण एक असं आवाहन करावं की काहीतरी गोलमोल काहीतरी दाखवून म्हणावं की मुंबई वेगळी होणार आहे, जे आयुष्यात या कोणाच्याही शक्य नाही ना, पुढच्या 100-200 वर्षात शक्य नाही आहे. मग असं का म्हणावं? म्हणजे हा कुठे ना कुठे एक इनडायरेक्टली असा केविलवाणा प्रयत्न आहे जिथे त्यांना त्यांच्या मताचं कुठेतरी शाश्वती नसल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून, ज्याच्याने काहीतरी शेवटी मराठी मनाला हलवणं किंवा त्यांना सांगण्यातून कुठेतरी केविलवाणा प्रयत्न मला दिसतोय. हे मुंबई वेगळी होणार, हे होणार, ते होणार, प्रत्येक निवडणुकीला दर 5 वर्षांनी म्हणून मुंबई वेगळी होणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आपल्याला अभिमान हा असायला हवा की मुंबई देशालाही पुढे चालवते, की आपल्या देशाचं आर्थिक इंजिन मुंबई आहे. ते हे इंजिनवाल्यांना कळावं आणि ती मुंबई मुंबईचीच आहे. आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा ज्या पद्धतीने भूमिपुत्राला आणि मराठी माणसासाठी फक्त मुंबई नाही तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या सगळ्या 9 महानगरपालिका, ज्या पूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमधल्या ज्या 9 आहेत, त्याच्या ह्याच्यासाठीच विकास करत आहे. FDI आणणं, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं, की त्या भूमिपुत्राला नोकरी मिळावी,